1 किलो तांदळाचं पीठ, ते 2 पातेले भरले पीठ. तुम्ही 5 पातेले पाणी टाकलं होतं, त्याच्यातले निम्म पाणी या पातेल्यात काढून घेतलेलं आहे, गरम पाणी. आणि आता त्याच्यात तुम्ही जिरं, ओवा, तीळ, खाता सोडा आणि पापड खार टाकणार आहे चवीनुसार. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे. आपण हे सगळं साहित्य त्याच्यात टाकणार आहोत. खाता सोडा, पापड खार आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता याच्यात हे आता उकळलंय. आता याच्यात पीठ टाकणार आहोत. आणि याला असंच थोडा वेळ झाकून ठेवणार. केला. आता 5 मिनिटं झाले. याला चांगलं गटका फुटलेला आहे. आपण आता याला हाटून घेऊया. बसला पीठ चांगलं फुलून आलंय. याच्यात आपल्याला पाणी टाकायची गरज राहणार आहे. आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे पण चांगल्या प्रकारे असं मिक्स झालंय. याला आता हटवून घेतलेलं आहे पिठाला चांगलं. आणि आता याला बरोबर हटता बरोबर 5 पातेले पाणी लागून गेलं होतं. 2 पातेले पीठ होतं आणि आता 5 पातेले पाणी याला बरोबर लागून गेलेले आहे. हे आपण बॉब्या करणार आहोत आधी. तर आपण सोऱ्या काढलेला आहे. सोऱ्याला तेल लावून ठेवू आणि मग पीठ वाफेत चांगलं वाफवलं तेव्हा मग आपण बॉब्या करू. आता हे बॉब्या झालेले आहे. हे असं पापडीच्या याच्याने असं बॉब्या करून घेऊया.